वक्तृत्वाच्या जोरावर लाखोंच्या सभा गाजवणारा नेता, ज्यानं 2012ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश केला आणि आज 2025 या 13 वर्षांच्या काळात अजितदादांचं मन जिंकलं, विश्वास संपादित केला आणि थेट अजितदादांचा राईट हँड होण्याचा मान मिळवला। आणि मग त्याचं बक्षीस हे मिळालं की अल्पावधीतच हा व्यक्ती थेट विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता झाला आणि दरम्यान दोनदा थेट कॅबिनेट मंत्री सुद्धा झाला। पक्षातल्या महत्त्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार सुद्धा याच व्यक्तीला मिळाले। पण आता हा एवढा मोठा व्यक्ती, ज्याला अजितदादांनी स्वतः 13 वर्षात इतकं काही दिलं, त्यालाच आता एका बाजूला का टाकलंय किंवा साईडलाईन केलंय का? आणि त्या व्यक्तीचं नाव म्हणजे धनंजय मुंडे। आता अजितदादांनी ज्या व्यक्तीला खरं तर एवढं मोठं केलं, पण आता त्याला साईडलाईन केल्यानंतर हेच धनंजय मुंडे नको रे बाबा अशी म्हणण्याची वेळ पक्षातल्या नेत्यांवर, पदाधिकाऱ्यांवर का आली? हा चर्चेचा मुद्दा आहे। त्यामुळे स्टार प्रचारक म्हणून नेमणूक झालेले धनंजय मुंडे हे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत परळी बाहेर सुद्धा का नाही फिरकले किंवा त्यांना कुणीच का नाही बोलवलं, हेच सगळं समजून घेणार आहोत या व्हिडिओतून। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। स्टार प्रचारक यादीत नाव आहे, पण परळी आणि बहिणीचा मतदारसंघ वगळता बीड जिल्हा काय अगदी राज्यात कुठेही सभा नाही। ही परिस्थिती आहे धनंजय मुंडेंची। आता धनंजय मुंडे यांच्या बाबत सांगायचं झालं तर ते राज्याचे कृषी मंत्री राहिलेत, परळीतून आमदार आहेत, स्वर्गीय नेते म्हणजे भाजपचे नेते गोपीनाथ मुंडेंचे पुतणे आहेत, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांचे सख्खे चुलत बंधू आहेत, अजितदादांचा एक विश्वासू साथीदार आणि कट्टर समर्थक अशी म्हणूनही त्यांची एक ओळख आहे। पण अजितदादांच्या प्रत्येक चढ उतारात सावलीसारखा कायम उभा राहणारा हाच व्यक्ती म्हणजे हे धनंजय मुंडे आता साईडलाईन का झालेत ते समजून घेणार आहोत। खरं तर अजितदादांनी जेव्हा 2019ला फडणवीसांसोबत पहाटेचा शपथविधी घेतला, त्यावेळी सुद्धा शपथग्रहण सोहळ्याआधी आमदारांना एकजूट करण्याचं मोठं काम कोणी केलं असेल तर ते धनंजय मुंडेंनी केलं होतं, हे राजकीय जाणकार सांगतात। आता 2019 साली भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तेत असताना सुद्धा त्या सत्तेत आणण्यामागे भूमिका कुणाची होती? तर मुंडेंची होती, अशी चर्चा त्यावेळी रंगली होती। धनंजय मुंडेंची राजकीय कारकीर्द जर समजून घ्यायची झाली तर ती कायम म्हणजे वादातीत राहिली आहे। म्हणजे सुरुवातीला त्यांनी जे काही जिल्हा परिषद सदस्य पदापासून सुरुवात केली आणि मग पुढे ते कसे विधानसभा निवडणुकीपर्यंत पोहोचले आणि मग राज्याच्या राजकारणात कसे सक्रिय झाले, हे सगळं सगळ्यांना माहिती आहे। म्हणजे आधी ते भाजपात होते, भारतीय जनता पक्षाच्या विद्यार्थी आघाडीचे प्रमुख म्हणून होते आणि मग त्यानंतर त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचं उपाध्यक्षपद, प्रदेश सरचिटणीस पद, प्रदेशाध्यक्ष या पदांवर त्यांनी अनेक वर्ष काम केलं। पण मग नंतर ज्यावेळी त्यांची भाजपात खरं तर ज्यावेळी मुंडेंचं घर फुटलं किंवा ज्यावेळेस भाजपामधून त्यांना बाजूला करण्यात आलं किंवा त्यांनी ज्यावेळी भाजपा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर ते अजितदादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले आणि मग त्यांना खरं तर अजितदादांनी पहिल्यांदा विधान परिषदेवर निवडून आणलं, त्यांना विधान परिषदेचं आमदार केलं, मग खरं तर विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद सुद्धा दिलं आणि मग धनंजय मुंडेंनी आपल्या आक्रमक अशा वक्तृत्व शैलीनं, भाषणांनी खरं तर सगळ्या म्हणजे सत्ताधाऱ्यांना सळोकीपळो करून सोडलं। त्यामुळे धनंजय मुंडेंचा आक्रमक बाणा हा अनेकदा आपण पाहिलाय आणि त्याचाच कुठेतरी फायदा त्यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत झालेला आपण पाहिला असेल। पण आता जी काही परिस्थिती आहे ना, ती धनंजय मुंडेंच्या प्रतिमेला साजेशी आहे का, हा सवाल उपस्थित होतो। कारण हे तेच धनंजय मुंडे ज्यांना खरं तर पक्षानं बरंच काही दिलं असं म्हटलं जातं। म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे ते विरोधी पक्षनेतेपदी पोहोचले, कॅबिनेट मंत्री झाले दोनदा आणि मग अगदी सांगायचं झालं तर गेल्या वर्षी ज्यावेळी 2024च्या लोकसभा निवडणुका झाल्या, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रचार प्रमुख म्हणून सुद्धा धनंजय मुंडेंचीच नेमणूक करण्यात आली होती। त्यामुळे धनंजय मुंडेंचा पल्ला हा राजकीय कारकिर्दीतला म्हटला तर बराच मोठा आहे। म्हणजे त्यांनी अल्पावधीत बरंच काही कमावलंय आणि त्याला जर कारण सांगायचं झालं तर ती त्यांची जी असणारी आहे ती वक्तृत्व शैली आणि त्यांचा जो आक्रमकपणा आहे तो। पण हाच वक्तृत्व शैलीतला किंवा आक्रमकपणा हा त्यांना कुठेतरी आता अडचणीत आणणारा ठरतोय का? कारण अजित पवारांच्या आत्ताच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था सुरू आहेत, म्हणजे नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुका आहेत, त्याच्यामध्ये अजित पवारांनी बीड जिल्ह्यातल्या बऱ्याच नगरपालिका परिसरामध्ये किंवा नगरपालिकेतल्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या।
मात्र परळीत त्यांची एकही सभा झाली नाही. आता हे असं का? तर धनंजय मुंडेंना पक्षातून साईडलाईन केलं जातंय अशी चर्चा आहे. आता ते तसं खरंच आहे का? तर सध्याची म्हणजे जी काही सध्याची परिस्थिती आहे किंवा धनंजय मुंडेंबाबत मागील 2 वर्षाची जर पार्श्वभूमी आपण पाहिली तर ह्याला कुठेतरी उत्तर तुर्तास तरी होच आहे. कारण पक्षातून कुणीही नेता हा त्यांची सभा लावत नाही आहे. म्हणजे धनंजय मुंडेंचं नाव हे स्टार प्रचारकाच्या यादीत आहे, पण ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही उमेदवाराच्या प्रचाराला मात्र धनंजय मुंडे हे परळी बाहेर गेलेले नाही आहेत. म्हणजे परळी बाहेर जर धनंजय मुंडेंनी कुठे प्रचार केला असेल तर तो फक्त एका मतदारसंघात, तो म्हणजे परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडमध्ये. आता गंगाखेडमध्ये धनंजय मुंडे का गेले? तर तिथे त्यांची बहीण उर्मिला केंद्रे या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी खरं तर धनंजय मुंडे त्या गंगाखेड मतदारसंघात गेले होते आणि तिथे त्यांनी बहिणीसाठी 2 म्हणजे प्रचार सभा घेतल्या. आता धनंजय मुंडे ज्या पक्षातून येतात त्याच पक्षातले नेते प्रकाश सोळंके यांनी मात्र धनंजय मुंडेंच्या स्टार प्रचारक नेमणुकीवर आणि मग त्यांना मतदारसंघात येण्याविषयी खरं तर पहिल्यांदा ठोस भूमिका घेतली. ती म्हणजे एक तर पहिली गोष्ट त्यांनी त्यांची नाराजी पक्षाला कळवली आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी पक्षाला सविस्तर असं पत्र लिहिलं की धनंजय मुंडेंना माझ्या मतदारसंघात पाठवू नका किंवा मी त्यांना बोलावणार नाही, कारण धनंजय मुंडे आले तर कुठेतरी पक्षातल्या म्हणजे पक्षाकडून जे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांचं नुकसानच होईल. आता प्रकाश सोळंकेंनी असं का म्हटलं तर त्याला जो धागा आहे तो म्हणजे धनंजय मुंडेंचं वाल्मिक कराडशी असलेलं कनेक्शन आणि धनंजय मुंडेंविषयी जे बोललं जातंय किंवा जरांगेंच्या घातपाताचा जो मधल्या काळात जो मुद्दा चर्चेत आला होता, जो विषय संपूर्ण राज्यात गाजला, त्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढलेल्या दिसतात. आणि मग कुठेतरी धनंजय मुंडे हे ज्यावेळी परळीत आपल्या प्रचार सभा घेत आहेत त्यामध्ये त्यांचं कायम हेच म्हणणं आहे की मला इतर लोकांकडून टार्गेट का केलं जाते, म्हणजे संपूर्ण राज्यातल्या राजकीय नेते मंडळींना मीच का सलतोय. म्हणजे अगदी परळीबाबत सांगायचं झालं तर परळीतले जे मुंडेंविरुद्ध लढणारे जे त्यांचे कट्टर विरोधक मानले जातात त्या दीपक देशमुखांनी सुद्धा माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलंय की धनंजय मुंडे जो पुण्या एकेकाळी राज्याचा मंत्री राहिलेला आहे, जे परळीचे आमदार आहेत, जे अगदी ज्यांना अजित पवारांचा राईट हँड म्हटलं जायचं, ते मात्र आता गल्ली बोळापुरतेच मर्यादित राहिलेत. म्हणजे हा स्टार प्रचारक कुठला, म्हणजे एकूणच धनंजय मुंडेंच्या स्टार प्रचारक जो पक्षानं केलेली नेमणूक आहे त्याच्यावर टीका टिप्पणी करण्याची संधी मात्र दीपक देशमुखांनी सोडली नाही आणि तशीच परिस्थिती काहीशी बीड जिल्ह्यातही आणि राज्यातही आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे काय झालंय की जे वाल्मिक कराड कनेक्शन आहे किंवा धनंजय मुंडे, खरं तर धनंजय मुंडेंबाबत सांगायचं झालं तर ते अजितदादांचे अत्यंत जवळचे विश्वासू मानले जायचे. म्हणजे ज्यावेळी खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली त्यावेळी सुद्धा अजितदादांसोबत जो कायम पहिला व्यक्ती होता, जो अजितदादांच्या पाठीशी ठाम उभा होता, ते धनंजय मुंडे होते. ज्यावेळी अजितदादांनी पहाटेचा शपथविधी घेतला होता त्यावेळी सुद्धा जी सगळी जमवाजमव आमदारांची असेल, शपथविधीबाबत जो काही घटनाक्रम होता, ती जी गोष्ट जिथे घडली त्याचं मूळ सुद्धा धनंजय मुंडे होते असं बोललं जातं. त्यामुळे हे धनंजय मुंडे एवढे घनिष्ठ असताना खरं तर अजित पवार त्यांना आपल्यापासून दूर लोटतायत का किंवा ती तशी परिस्थिती आली आहे का की अजित पवारांनी त्यांना साईडलाईन केलं आहे, हा सगळा मुद्दा आहे. कारण संतोष देशमुख हत्या प्रकरण हे ज्यावेळी गेल्या वर्षी घडलं त्यानंतर खरं तर धनंजय मुंडेंसाठी सगळं राजकारण फिरलं, अगदी 360 डिग्री टर्न घेतला. म्हणजे ज्या धनंजय मुंडेंना राज्यात अत्यंत मानानं बोलावलं जायचं, त्यांच्या सभा लावल्या जायच्या, कारण धनंजय मुंडेंचं वक्तृत्व हे प्रचंड गाजलेलं आहे, त्यांनी मोठमोठ्या प्रचार सभा जाहीर सभा गाजवल्यात, पण हेच धनंजय मुंडे आता काहीसे नको झालेत की काय असा सवाल उपस्थित होतोय. कारण धनंजय मुंडेंचं वाल्मिक कराडशी असलेलं कनेक्शन, धनंजय मुंडेंनी ज्यावेळी खरं तर संतोष देशमुख हत्याकांडानंतर वाल्मिक कराडचं नाव समोर आलं होतं त्यावेळी खरं तर वाल्मिक कराड हा माझाच माणूस असल्याची दिलेली कबुली कुठेतरी त्यावेळी त्यांनी केलेलं हे वक्तव्य मात्र त्यांच्या आताच्या सुद्धा चालू राजकीय कारकिर्दीला सुद्धा अडचणीचं ठरणारं दिसतंय. कारण मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा सातत्यानं धनंजय मुंडेंच्या विरोधात आपली जी टीकेची राळ आहे ती कायम ठेवलेली आहे. त्यामुळे राज्यभर मुंडेंविरोधात नाराजी आहे. आता धनंजय मुंडेंबाबत मनोज जरांगेंनी इतकी प्रखर भूमिका घेतली आहे की मनोज जरांगे पाटलांनी आपल्या
म्हणजे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांना मानणाऱ्या सगळ्या मतदारांना असं आवाहन केलंय की ज्या ज्या मतदारसंघात धनंजय मुंडेची प्रचार सभा लागेल त्या मतदारसंघातल्या उमेदवारांना पाडा. आता जरांगे फॅक्टर हा किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला माहिती असेल की लोकसभा निवडणुकीच्या वेळेस सुद्धा मराठवाड्यातलं संपूर्ण चित्र पालटलं होतं, कारण मनोज जरांगे पाटलांनी थेट जे काही महायुतीचे उमेदवार होते त्यांना पाडण्याचं आवाहन केलं होतं. तो जरांगे फॅक्टर आपल्याला विधानसभेतही काहीसा पाहायला मिळाला आणि तोच जरांगे फॅक्टर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा पाहायला मिळू शकतो. आणि याचीच धाकधूक कुठेतरी सत्तेतल्या भाजप असेल, शिंदेची शिवसेना असेल, अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, त्या सगळ्यांना एकूणच ती धाकधूक आहे. आणि त्यामुळेच खरं तर जरांगे फॅक्टर सुद्धा इथे महत्त्वाचा रोल प्ले तर करत नाही ना, अशी सुद्धा एक विचारणा होते. कारण धनंजय मुंडेंना कुणीच बोलवलेलं नाही आहे. म्हणजे परळीतल्या ज्या नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी धनंजय मुंडे अगदी गल्ली बोळात फिरतायत अशी आरोप आणि टीका विरोधकांकडून केली जाते. पण हे धनंजय मुंडे जे खरं तर ज्या धनंजय मुंडेंची ओळख सांगायची झाली तर ते दिवंगत भाजपचे नेते माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडेंचे पुतणे आहेत, विद्यमान मंत्री पंकजा मुंडे यांचे चुलत बंधू आहेत. ही त्यांची राजकीय वारसा दाखवणारी ओळख आहे. पण आता हीच ओळख मात्र बदलली आहे, कारण धनंजय मुंडेंना आता कुणीच बोलवत नाही आहे. त्यामुळे आपल्याला याविषयी काय वाटतंय सांगा. पण धनंजय मुंडेंनी जी मी म्हटलं की परळी बाहेर एक सभा घेतली होती तर ती कुणासाठी घेतली होती आणि त्याविषयी धनंजय मुंडेंनी काय फेसबुक पोस्ट केली होती ती पण मी आपल्याला वाचून दाखवते, म्हणजे आपल्याला कळेल की धनंजय मुंडेंची परळी बाहेर नेमकी कुठे सभा झाली. धनंजय मुंडेंनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय की गंगाखेड जिल्हा परभणी, गंगाखेड नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार या माझ्या ज्येष्ठ भगिनी सौ उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष युतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ गंगाखेड शहरात आयोजित जाहीर सभेस मी संबोधित केलं. गंगाखेड ही गोदाकाठची नगरी मागील काही वर्षात विकासाच्या वाटेवर मात्र मागे पडली आहे. शहराचा सर्वांगीण विकास आणि स्थानिकांना हाताला काम मिळावं यासाठी शहरात सक्षम नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे गंगाखेडची जनता उर्मिलाताई आणि सर्व उमेदवारांच्या पाठीशी मतदान रूपी आशीर्वाद देऊन प्रचंड मतांनी विजयी करतील असा विश्वास व्यक्त करतो. गंगाखेड शहरात नक्कीच परिवर्तन घडेल. त्यानंतर इथल्या विकासासाठी राज्य शासनाकडे प्रयत्न करण्याची मी जबाबदारी घेतो असा शब्द सुद्धा त्यांनी यावेळी जनतेला दिला. यावेळी त्यांच्यासोबतच ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, माजी आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे यांच्यासह इतर अनेक मान्यवर तिथे उपस्थित होते. आणि मग ही त्यांनी पोस्ट केली आहे, कारण त्यांच्या बहिणी म्हणजे त्यांची बहीण उर्मिला केंद्रे नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहे, तिला मतदान करावं असं त्यांनी आवाहन केलं. त्यामुळे खरं तर गंगाखेड जो परभणी जिल्ह्यातला मतदारसंघ आहे किंवा जी नगरपालिका आहे, नगर परिषद आहेत, गंगाखेड आणि परळी या व्यतिरिक्त स्टार प्रचारक असणाऱ्या धनंजय मुंडेंना राज्यात कुणीही बोलावलेलं नाही. त्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडेंची उपयुक्तता संपली आहे असं त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना वाटतंय का? कारण ज्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या मताच्या आवाहनानं आपल्याला पॉझिटिव्ह नाही पण निगेटिव्ह इम्पॅक्टच दिसेल अशी धास्ती भरते, त्यावेळी खरं तर ती त्या नेत्यासाठी धोक्याची घंटा असते. त्यामुळे धनंजय मुंडेंसाठी पुढचा राजकीय प्रवास हा नेमका खडतर अजून होणार आहे का, याविषयी आपली मतं कमेंट करून जरूर सांगा. तुर्तास इथे थांबूया, तोपर्यंत पाहत रहा सकाळ. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.